तर नमस्कार महाराज. आज तुम्हाला मी अशी व्यक्ती दाखविणार आहे की त्या व्यक्तीपाशी खरोखर चिमणी, टिवटिवी किंवा बगळा, कावळा या अक्षरशः येऊन थांबतात, त्याच्यापाशी धान्य खातात. तुम्हाला ती व्यक्ती दाखवतो मी. चला माझ्याबरोबर. अप्पा राम राम. राम राम. मला असं माहिती पडलंय की तुमच्याकडं पशु पक्षी येतात म्हणून तुम्ही आवाज दिला की हा 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 राईट महाराज. हे कोणी तुम्हाला सांगितलं हो? मला असं कळालं हा की तुमचं नाव सोमा मोरे आप्पा. हा म्हणजे त्यांच्याकडे खरोखर चिमणी म्हणजे काय कावळा काय असेल पशु पक्षी हा हा येऊन थांबतात म्हणून मी आलो तुमच्याकडे. हा. हे पण तुम्हाला सांगितल्याचं हो. हे योग्य आहे, बरोबर आहे. हो बरोबर आहे. कसं आहे की आपण त्यांना जपलं तर ते माणसासारखे अगदी राईट वागतात. चिमण्या सुद्धा की अशी चिमणी तिला जर बोलिला आपण हो या ग चिमण्या हो हो. तर सगळ्या भुरू येतात चिमण्या. आणि चिमण्या मस्त खाऊन सरी भुरू उडतात, भुरू येतात. हे असं हे चिमणीच का आणखीन पक्षी काही हा आणखीन पक्षी येतात का जवळ? अनेक पक्षी म्हणजे खूप येतात ना पक्षी. जितका आपण समजा पक्षाला माया जर लावली हो आपल्या लेकरासारखी हो. तर पक्ष कम नाही येतात महाराज. आता- अगदी येते ना हो. येतात का? हा रोज सकाळ संध्याकाळी येतात का? हो सकाळी बोलवायची हो. आणि त्याला खायला काय संध्याकाळी आहो तांदूळ तुमची बाजरी हे हो. टाका ना तुम्ही. दररोज जर तुम्ही टाकलं जर नाही आले तर मला दुसऱ्या नावाने हाका मारा ना. बरोबर आलं का? तर बघा आप्पा मोरे, मंजरत, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. तर खरोखर ह्या माणसाकडे इतकं जिव्हाळा आणि प्रेम आहे. तर हे सकाळ संध्याकाळ जर आंघोळीला गेले ना आंघोळीने येऊस तर ते चिमण्या, कावळे जे काय पशुपक्षी आहेत आंघोळीने येऊस तर त्यांच्या दारापुढंच थवाचे थवा असतो. हे 100% खरं माझ्या डोळ्याने बघितलंय महाराज, खोटं बोलणार नाही आहे. म्हणून त्याचं मला कळालं म्हणून त्यांची वस्तू आलेलो आहे बघा. आता ह्याच्यावर तुम्हाला काय वाटत असेल? फक्त काय की पडलेल्या वळण इंद्रिया सकळं. जसं की आपण जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला जीव लावतो, जीव लावल्यानंतर माणसं जवळ येतात, तसंच जनावरं असतील, पशुपक्षी असेल, जर आपण खरोखर त्याला जीव लावला तर 100% जवळ येतात. हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला कमेंटमध्ये काय सांगायचं तर सांगा. एकदा जय हरी म्हणा. जय हरी.